सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत गंभीर आरोप केले आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जात आहे, असा घणाघात गोरेंनी केला। पालकमंत्री कालपासून विनाकारण अकांड तांडव करत आहेत। मागे पुढे 5 गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे आणि पोलिसांची हॅरेसमेंट करणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे। चौकात पोलीस दिसला नाही तर त्याला सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्या जातात। साक्षात पोलीस अधीक्षकांशी बोलताना सुद्धा ते एखाद्या घरगड्याशी बोलल्यासारखे वागतात, हे अत्यंत निंदनीय आहे। जिल्हा परिषद अध्यक्षांची ही निवडणूक होती, त्या पालकमंत्र्यांना आत जाण्याची काय गरज होती, असा सवाल गोरेंनी उपस्थित केला आहे। जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर कधीही अशा पद्धतीने बैठक लागली नव्हती, मग कालच ती कशी लागली, असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारला। ज्या सदस्यांवर 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांना पालकमंत्री स्वतः हाताला धरून आत कसे घेऊन जाऊ शकतात? हा गुन्हा कोणी दाखल केला आहे, हे मीडियाला त्यांनी का सांगितले गेले नाही, असा रोकडा सवाल त्यांनी केला। जर तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता तर त्यांना 45 दिवस डांबून का ठेवले होते? गाडीतून उतरवून त्यांना जबरदस्ती हाताला धरून नेणे ही लोकशाही आहे का? शेवटी इशारा देताना ते म्हणाले की पाटण आणि वाईमध्ये काय चाललंय हे जनतेला माहीत आहे। लक्षात ठेवा, जे पेरले ते कधीतरी नक्कीच उगवतं, असे सडेतोड उत्तर यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना दिले आहे। ते आता आम्ही कसं याला हे देणार? शिवसेनेच्या म्हणजे यांनी महेश शिंदेंनी आता काही वेळापूर्वी प्रेसची घेतली, महेश शिंदे आमदार त्यांचं म्हणणं आमचं प्रीपोल होतं तेव्हा मी प्रीपोल मध्ये लढलोय भाजपबरोबर। ज्या पद्धतीनं आम्ही निवडणूक लढली त्या पद्धतीने आम्ही भाजप बरोबर राहिलो, त्यामुळे आमच्यावर कारवाई होणी का नाही हे होणे शक्य नाही। आणि एकीकडे दुसरीकडे मंत्र्यांचं सांगणं आहे, पालकमंत्र्यांचं, की ज्यांनी व्हीप बदलला आणि त्याच्या विरोधात गेले त्यांच्यावर आम्ही पक्षांतर्गत कारवाई करणार। पहिला काय विषय आहे की कालपासून जे अकांड तांडव करतायत ते पालकमंत्री अकांड तांडव पोलिसांचा विरोध करतायत। आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटत होतं। 5-5 पोलीस गाड्या मागं पुढे घेऊन पोलिसांची हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर ते सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्खा शहराला वेठीला धरणं, आजपर्यंत पोलिसांना वेठीला धरायचं काम केलं कुणी? म्हणजे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे। जे मी SPशी बोलताना सुद्धा घरगडे असल्यासारखे SPला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केले, लांब कशाला, काल तुम्ही जिल्हा परिषदेतले सगळे CCTV काढून बघा, ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आणि त्या स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा बडीमार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशा इथं आलाय, हे कोण बोललं काल? आणि हे तुम्हाला माहिती नाही? ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचं संकेत? आणि हे लोकशाहीचं कोण सांगतं? लोकशाहीच्या गप्पा मारतं काल? ज्या पद्धतीनं आपण ही निवडणूक होती ना, तर निवडणूक होती जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची। आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेतात? आणि आपण काल एवढं सगळं सांगत होते की खोटा गुन्हा दाखल केला। माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला, गुन्हा कुणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे। ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केलाय। इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं? का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय? संबंध आला कुठं?
तो तुमचा पक्षांतर्गत विषय आहे. पक्षामध्ये तुमचा चाललाय. आणि वडिलांचं अपहरण झालं मुलगा सांगतोय, आम्ही थोडं सांगितलं त्याचं अपहरण झालं म्हणून. तेव्हा काल तिन्ही वेळा दोन्ही मंत्री ठासून सांगत होतो लोकशाहीचा खून केला, खोटे गुन्हे दाखल केले, खोटं हे केलं, खोटं ते केलं. अरे कुणी केलं? तेव्हा पहिला विषय आहे की त्यांना माझा दोघांनाही माझा सवाल आहे, तुम्ही कालपासून जे प्रेस घेताय, तुम्ही गुन्हा कुणी दाखल केला हे का नाही सांगितलं? का नाही सांगितलं? आणि एवढी लोकशाहीची पूजा करता तुम्ही, तर मग तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता 45 दिवसापासून का डांबून ठेवले होते? कशासाठी डांबून ठेवले होते? आणि त्याला गाडीतनं उतरताना सोडून हाताला धरून जात आहे, त्यांच्यावर दबाव नव्हता का? प्रेशर नव्हतं का? ही लोकशाही आहे का? मतदानाला माणूस जेव्हा जातो तेव्हा मतदान केंद्रापासून किती लांब थांबायचं असते? कुठं होतं 100 मीटर? कुठं होती लोकशाही? अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्र्यांनी उच्छाद मांडला होता. पोलीस पासून अधिकाऱ्याच्या पासून सगळ्यांना जी शिवीगाळ ज्या पद्धतीने केली, अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये उच्छाद मांडला होता. ही निवडणूक आहे? अशा पद्धतीच्या निवडणुका होतात? तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आम्हाला शिकवता, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा पालकमंत्री कसं काम करतो? आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगताय की आम्ही हे केलं, भाजपनं हे केलं, भाजपनं ते केलं. तुम्ही काय केलं? काय चाललंय पाटणमध्ये? काय चाललंय वाईट? हे कधीच आपण बघितलं पाहिजे ना. आणि या अशा प्रसंगात आम्ही अनेकदा गेलो, हे सगळं भोगलेलं आहे. पेरलेलं कधी तर उगवतं. काय नाही आमची भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर लढलाय आणि स्वतःच्या ताकदीवर जिल्हा परिषदेमध्ये काम करेल. आम्ही इथं कोणासोबत अलायन्स करणार नाही. आत्ता या पातळीवर आम्ही कोणासोबत अलायन्स करणार नाही. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून काम करू. की आमची राज्यातली युतीचा राज्यात विषय इथे आम्ही आहे सोबत. अस्वस्थ वाटत असते. काहीच कारण नाही अस्वस्थ वाटण्याचं. ते खूप काम करणारे नेते आहेत, त्यांना काय भीती वाटायचं कारण नाही. पण हे काय मी तुम्हाला आजही सांगतो, उद्या मी सांगतो, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही उभे राहणार. मग त्यावेळी कोण नाराज होतोय, कोण काय होते याचा काही फरक पडत नाही. कालची निवडणूकसुद्धा भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे, आम्ही सगळ्यांनी मिळून संघटितपणे प्रयत्न केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करत असताना किती लोक दुखावली, किती लोकांना वाईट वाटलं, त्याचा फिकीर करायचं काही कारण नाही. आम्ही आमचं कर्म केलं आहे. त्यामुळे ते करत असताना कोणाला सगळ्यांना चांगलं कसं वाटेल मला समजतच नाही. ते आमचे विरोधक आहेत, ते कसं आमच्याबद्दल चांगलं या निवडणुकीपुरते. आता आम्ही दोघं एकमेकांना विरोधक, ते कसे काय आमचं कौतुक करतील? पहिला विषय सांगितला की आम्ही आमचा निर्णय घेऊ, आम्ही बसून आम्ही पुढचे निर्णय विषय घेऊ. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.